श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, अक्षय तृतीयेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा कशी करावी, अक्षय तृतीयेला कोणती सेवा करावी, अक्षय पात्र कसं भरावं जेणेकरून माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहील. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण असा मुहूर्त आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करायची असते. पितरांची सेवा करायची असते. या दिवशी केलेली सेवा अक्षय काळ तुमच्या सोबत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेला अक्षय पात्र कसं भरावं, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा कशी करावी, कुठली सेवा करावी जेणेकरून अक्षय काळ लक्ष्मी आपल्या सोबत राहील आणि अक्षय तृतीयेला खरंच भाग्यवान लोकच ही सेवा करू शकतात. ती सेवा कुठली आहे, चला तर मग आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. सगळ्यात आधी मांडणी कशी करावी. तुम्ही दिवसभर कधीही मांडणी करू शकता. सकाळी केली तरी चालेल, पण संध्याकाळी केली तरी सुद्धा चालेल. म्हणजे तो अक्षय पात्र आपण भरून ठेवणार आहोत. अक्षय पात्र तर तो तुम्ही संध्याकाळी भरून ठेवला तरी हरकत नाही. दुसरी सेवा कोण करू शकतो, तर सेवा कोणीही करू शकतो. एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म आला असेल तर तिच्या घरातील पुरुष मंडळींनी जरी ही सेवा केली तरी हरकत नाही. चला तर मग आपण बघूया नेमकी अक्षय पात्र कसं भरायचं. आपल्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो असेल तर तो समोर ठेवायचा आहे. त्याच्या समोर गणपती बाप्पाची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती आणि माता लक्ष्मीची मूर्ती समोर श्रीयंत्र ठेवायचं आहे. लक्षात घ्या, ही मांडणी जर तुम्ही देवघरातच करणार असाल तर मग तुम्हाला काहीच नाही, फक्त तुम्हाला कळसाची स्थापना करायची आहे. सर्वप्रथम आपल्या देवघरात माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचा फोटो नसेल तर तो आवर्जून खरेदी करावा आणि या दिवशी तुम्ही देवघरात स्थापन करू शकता. त्याचबरोबर प्रत्येकाच्या देवघरात गणपती बाप्पा, बाळकृष्ण, माता लक्ष्मीची मूर्ती असतेच. ताई, आता माता लक्ष्मीची मूर्ती नाही आहे तर सुपारी स्वरूप जे आपण प्रत्येक वेळेस ज्यांच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नाही तर सुपारी स्वरूप तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती म्हणजेच तुम्ही सुपारी घ्या आणि माता लक्ष्मी स्वरूप तुम्ही तिची पूजा करू शकता. श्रीयंत्र असेल तर आवर्जून तेथे तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही देवघरातच जर तुम्ही पूजा मांडणी करणार असाल तर मग तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडत नाही. ही मांडणी तुम्ही सकाळी शक्यतोवर करून घ्या किंवा शक्य असेल तर मग तुम्ही संध्याकाळीही करू शकता, कारण सकाळी पितरांची सेवा पण असणार आहे, बरीच गडबड असणार आहे. तर तुम्हाला जसं शक्य होईल तसं मांडणी करण्याचा प्रयत्न करा किंवा जो काही आपण कलश भरून ठेवणार आहे त्याच्या आधी घरातली देवपूजा झालेली पाहिजे. तर बघा, आता सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. लक्षात घ्या, जर तुमची देवपूजा झालेली असेल तर तुम्हाला हे सगळं करायची गरज नाही आहे. अभिषेक करताना ओम गण गणपतये नमः असं तुम्हाला 11 किंवा 21 वेळा गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक घालून तुम्हाला गणपती अथर्व शिष्य पठण करायचं आहे. ते करून झाल्यावर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ तामणातून काढून पुसून घ्यायची आहे आणि त्यांच्या जागेवर विराजमान करायची आहे. हे सगळं करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. नंतर हळद, कुंकू, अक्षदा गणपती बाप्पांना अष्टगंध लावून घ्या. धूप दीप ओवाळायचे आहे. आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असा मंत्र जप करून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. जर तुमच्याकडे लाल फूल असेल तर गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करावं. ही झाली गणपती बाप्पाची पूजा. आता दुसरं आहे तर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तर तुमच्या घरात भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर आवर्जून भगवान विष्णूंच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना कमीत कमी 1 वेळा तरी पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे. ज्यांना ते पठण करणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा करायची असते. म्हणून शक्यतोवर 108 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता बाळकृष्णाला आपण धूप दीप अगरबत्ती गंध फूल अक्षता अर्पण करायची. हे सगळं करून झाल्यावर बाळकृष्णांना प्रार्थना करायची की बाळकृष्ण, मी तुम्हाला धूप अर्पण करत आहे. हे बाळकृष्ण, मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे असं मनातल्या मनात तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता हे सगळं करून झाल्यावर तुम्हाला बाळकृष्णाला तुळशीपत्र सुद्धा अर्पण करायचं आहे. मग हे तुम्ही आता करू शकता किंवा तुम्ही नंतर करा. सगळी पूजा झाल्यावर करा, कारण भगवान विष्णू माता लक्ष्मीची आपल्याला एकत्रित पूजा करायची असते. आता तुळशीपत्र अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू सहस्रनाम नामावली भगवान विष्णूंचे 1000 नाव ह्या दिवशी आवर्जून पठण करावे, कारण ह्या दिवशी केलेलं फळ हे अक्षय काळ आपल्यासोबत असतं. आपण केलेली सेवा ही अक्षय काळ आपल्यासोबत असते. म्हणून शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम नामावली याचं पठण आवर्जून करा. आता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते म्हणा किंवा 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरी हरकत नाही. आता तुम्हाला एक तरी तुळशीपत्र अर्पण करायचं आहे.
आता तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. हा तुम्ही दुधाने करा किंवा पंचामृताने करा. साध्या पाण्याने केला तरीही चालेल. आता काय करायचं आहे, आवर्जून 16 वेळा श्री सूक्त पठण करायचं. इतकं सुंदर दिवस आहे तर सेवा करताना अजिबात कंजूसपणा करू नये. ज्यांना श्री सूक्त म्हणणं शक्य नाही त्यांनी काय करावं? ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा जर तुम्हाला महालक्ष्मीचे 108 नामावली माहिती असेल तर ते तुम्ही पठण करू शकता. हे तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करताना श्री सूक्त म्हणा किंवा तुम्हाला 108 वेळा महालक्ष्मीचे नाव घ्यायचे आहे. हे सगळं करत असताना हे महालक्ष्मी माते मी तुला हळद कुंकू अर्पण करत आहे. हे महालक्ष्मी माते मी तुला धूप दीप अगरबत्ती अक्षता अर्पण करत आहे अशी प्रार्थना करायची आणि माता लक्ष्मीला लाल फूल असेल तर ते अर्पण करावं. नाहीतर मग तुमच्याकडे घरात जे असेल ते फूल अर्पण करावं. मग किंवा फुलहार असेल किंवा गुलाबाचं फूल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता. आता जो फोटो आहे आपल्याकडे तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित स्वच्छ करावा. आता भगवान विष्णूंना आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे. या पद्धतीने आता आपली झाली ही पूजा. या दिवशी आपल्याला जे काही आपल्याकडे श्रीयंत्र आहे आपल्याला श्रीयंत्राला अभिषेक करून घ्यायचा आहे. मग आता श्रीयंत्रावर अभिषेक करताना काय म्हणायचं तर ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केला तरी हरकत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं येतं की अक्षय पात्र कसं भरून ठेवायचं. खूप सोपं आहे पण ही सेवा खूप सुंदर आहे. आता बऱ्याच लोक कुंकुमार्चन सेवा करतात. त्यांच्यासाठी हे सोपं आहे कारण ते नेहमी करत असतात. पद्धत थोडीशी वेगळी आहे. पण आता अक्षय पात्र म्हणजे आपल्याला अक्षता घ्यायच्या आहेत ज्या सगळ्या अखंड असाव्यात. या पद्धतीने आता हे कसं करायचं तुम्हाला सांगते. सर्वप्रथम एक तांब्या घ्या. तुम्ही तांब्याचा असेल किंवा चांदीचा असेल किंवा पितळाचा असेल तुम्ही तो घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जे सुगड आहे आपण संक्रांतीला बोळके म्हणून पुजतो ती छोटीशी सुगड घेतली तरी हरकत नाही. हाच धातू पाहिजे तोच धातू पाहिजे असं अजिबात नाही. आता काय करायचं आहे, हा जो आहे तो आपल्याला अक्षय पात्र याला आपल्याला पाचही बाजूंनी आधी हळदी कुंकवाच्या रेषा काढून घ्यायच्या आहेत आणि सगळं करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः या पद्धतीने मंत्र जप करायचा आहे. आता 2 विड्याची पानं घ्या किंवा खाली फक्त तुम्ही अक्षता ठेवल्या तरी त्याच्यावर मांडणी केली तरी चालते. आता हे जे अक्षय पात्र आहे ते तुम्ही पाण्याने भरून ठेवायचे आहे. हे सुद्धा अक्षय काळ आपल्यासोबत राहू दे. घरात धनधान्याची कधीही कमतरता भासू नये. आपल्या घरातही सुख समृद्धी समाधान नांदू दे असं मनात भाव ठेवून आपल्याला अक्षय पात्र भरायचं आहे. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे हे करत नाही. सेवा करून काही वाईट होत नाही. आमच्याकडे कधी कोणी केलेलं नाही. परंतु तुम्ही करा. याने काही वाईट होणार नाही. होईल तर नक्की तुमचं चांगलं होईल. त्याच्या आधी अक्षय पात्र भरल्यावर आपल्याला काय करायचं आहे. आता हा जो अक्षय पात्र आहे तो भरून ठेवला आहे. पण हे भरल्यावर पण माता लक्ष्मीला ज्या काही प्रिय वस्तू आहेत ना त्या वस्तूसुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत. आता तिथे हळदी कुंकू अक्षता अर्पण करा. माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर बघा. त्यामध्ये कवड्या, वेलची, लोंगा तुमच्याकडे कुठली पण कवडी असेल, पिवळी कवडी असेल किंवा पांढरी कवडी असेल तर त्यांच्यासोबत वेलची व लवंगासुद्धा अर्पण करायच्या आहेत. या देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. याच्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव टिकून राहते. यानंतर हळकुंड ज्याला आपण लेकरवाळे हळकुंड म्हणतो असं हळकुंड तुम्हाला एक ठेवायचं आहे. आता हळदीचा कलर हा पिवळा असतो जो गुरुग्रहाशी संबंधित आहे. त्याचबरोबर जे तांदूळ आहेत ते पांढरे शुभ्र आहेत जे शुक्राचं प्रतीक मानले गेलेले आहेत जे माता लक्ष्मीशी संबंधित आहे. तुमच्याकडे जर गोमती चक्र असेल तर ते तुम्ही ठेवू शकता. हे सगळं ठेवत असताना तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता हे झाल्यावर आपल्याला जर तुमच्याकडे सोन्याची चांदीची एखादी वस्तू असेल तर ते तुम्ही ठेवायची आहे आणि 1 रुपया याला आपण चिल्लर म्हणतो. ज्या काही नोटा त्या जरी त्याची रक्कम मोठी असली पण खरी लक्ष्मी आहे. घरातून बाहेर पडताना तुमच्याकडे कितीही नोटांचा बंडल असला तरी 1 रुपयाचा कॉईन 5 रुपयाचा कॉईन तुमच्याकडे असावा. कारण हेच लक्ष्मीला आकर्षित करत असते. म्हणून हा 1 रुपयाचा कॉईन तुम्हाला ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे चांदीचा शिक्का असेल तर तो तुम्ही आवर्जून ठेवू शकता. आता हे सगळं करून झाल्यावर या सगळ्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करावी आणि माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करावी की हा जो काही अक्षय कलश आहे हा ज्या पद्धतीने मी भरून ठेवला आहे त्याच पद्धतीने अक्षय काळ माझ्या घरात माता लक्ष्मीचा वास असावा. सगळे जे काही ग्रह आहेत त्याचं माझ्यावर चांगलं वर्चस्व असावं. माझ्या आयुष्यात कधी धनधान्याची कमतरता भासू नये आणि ज्या काही मी सेवा केल्या आहेत फक्त अक्षय पात्र भरलं असं नाही. सेवा महत्त्वाची आहे. मूळ अंग आपली सेवाच आहे. आता सेवा काय करायची तर अर्थात हे करून झाल्यावर तुम्ही माता लक्ष्मीची आरती करायची असते. आता बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की माता लक्ष्मीची आरती नाही करायची कारण लक्ष्मी निघून जाईल. मला एक म्हणायचं आहे की
आपण आई लक्ष्मीची स्तुती करत असतो. स्तुती केल्यावर माता लक्ष्मी का निघून जाईल? आता आपण प्रत्येक मंदिरात पाहिलं तर आजही आरत्या वगैरे केल्या जातात. आरती केल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. आता सेवा काय करायची बघा. आता ही सगळी पूजा करून झाल्यावर तुम्ही फक्त जो काही आपल्याकडे दूध आणि साखर आहे त्याचा नैवेद्य दाखवला तरी माता लक्ष्मीला इथे चालतो. तुम्हाला नैवेद्य दाखवून द्यायचा आहे. नैवेद्य दाखवून झाल्यावर आता तुम्हाला मी सेवा सांगते ती सेवा करायची आहे. सेवा काय करायची तर 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. तर आपल्याला 16 वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची जर एकत्रित आपल्याला सेवा करायची असेल तर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा 16 वेळा म्हणायचं आहे. 16 वेळा श्री सूक्त, 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र हे सगळं 16 वेळा म्हणायचं आहे. एक माळा आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राची जपायची आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक पठण करायला विसरू नका. 16 वेळा शक्य असलं तर महालक्ष्मी अष्टक पठण करा. या सगळ्या सेवा तुम्हाला 16 वेळा करायच्या आहेत. याचं कारण तुम्हाला सांगते. 16 हा अंक जो आहे ना तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये 16 अंकाचं महत्त्व आहे. म्हणून या सेवा तुम्हाला 16 वेळा करायच्या आहेत. महालक्ष्मी अष्टक धनवृद्धीसाठी महालक्ष्मी अष्टक खूप महत्त्वाचा आहे. बघा या पद्धतीने मांडणी करायची आहे. जर तुम्ही देवघरातच जर करणार असाल तर दुसरं काही करायची गरज नाही. फक्त तुम्हाला अक्षय पात्र भरून ठेवायचं आहे. आता हे अक्षय पात्र आहे याचं नंतर काय करायचं तुम्हाला सांगते. सोमवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी जे काही फूल आहे ते तुम्ही निर्मल्यात काढून ठेवा. तुम्ही सेपरेट मांडणी केली तरी चालतं किंवा देवासमोर केले तरी हरकत नाही. जे काही फुलं आहे ते तुम्ही निर्मल्यात काढून ठेवा. जो काही तांदूळ आहे तो तुम्ही तांदूळ आपल्या धान्यात तसाच ठेवून द्या. जे काही वस्तू तुम्ही इथल्या काढल्या आहेत म्हणजे ज्या पूजेत वापरल्या होत्या मग त्याच्यामध्ये कवडी आली, अळकुंड, लोंगा, हिरवी वेलची किंवा लक्ष्मी आली म्हणजे पैसे आले, गोमती चक्र आले, हे सगळे तुम्ही तुमच्या जागेवर ठेवून द्यायचे आहे. आणि जे काही तुम्ही त्यामध्ये तांदूळ वापरले आहेत तर ते तांदूळ खाण्यासाठी घेऊ शकता. हा जो मंगल कलश आहे तो तुम्ही तुमच्या जागेवर स्वच्छ धुवून ठेवू शकता. सकाळी मांडणी करणार असाल तर लगेच हा प्रसाद तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता. कारण दूध खराब होत नाही. दुसरं काहीतरी गोड तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करणार असाल तर ते तुम्ही अर्ध्या तासाने खाऊ शकता. बाकीची जी मांडणी आहे त्यात तुम्ही काही वस्तू आहेत त्या आपल्या जागी तुम्ही ठेवू शकता. या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे. आता लक्ष्मीची कृपा तुमच्या आमच्यावर राहू दे. प्रत्येकाचे घर माता लक्ष्मीने हसत खेळत राहू दे. प्रत्येकाच्या मुलाबाळांना सुखात राहू दे. हीच माता लक्ष्मी चरणी भगवान विष्णू चरणी प्रार्थना करते. हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल आणि आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.